कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी राणी आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर ना आज तुमच्यासोबत मी मॉर्निंग रुटीन शेअर करणार आहे, जे की मॉर्निंग रुटीन खूप बिझी असतं, तरीही म्हटलं की आज शेअर करायलाच पाहिजे आपण. नाहीतर मग पूर्ण डेली रुटीन म्हणजे ते तर तुम्ही बघितलेलंच आहे. आणि मॉर्निंगचं रुटीन खूप हेक्टिक असतं आणि चिन्नू पण उठून जातो आमच्यासोबत. त्याच्यामुळं ना त्याला बघत सर्व काही असं मॅनेज करावं लागतं मला पण आणि ह्यांना पण आज म्हटलं की नाही, आज आपण शेअर करूया. म्हणून मग आज सकाळी लवकर म्हणजे थोडंसं एक 10-15 मिनटं लवकर उठले. रोज मी अशी उठते 6:45 किंवा 7 वाजेपर्यंत उठते आणि ह्यांचं ड्युटी असतं 7:45ला हे निघतात घरातून. तर त्याच्यामुळे अर्धा-पाऊण तासामध्ये ना माझं बऱ्यापैकी काम होऊन जातं. आणि मग हे पण कधी थोडंसं मदत करतात आणि रोज तर नाही करू शकत, कारण चिन्नू तर त्यांच्या मागं लागलेलं असतं. मग त्याला बघत हे त्यांचं आवरतात, आंघोळ वगैरे सर्व असं करतात. मग त्याच्यामुळं ना मला काय त्याला बघावं लागत नाही, पटापटा मग मी स्वयंपाक वगैरे करून घेते. आणि सकाळी उठल्या थोडंसं फ्रेशअप वगैरे होते, म्हणजे तोंडावर पाणी वगैरे घेते आणि मग आपला हातपाय वगैरे धुवून डायरेक्ट किचनमध्येच येते. कारण पटापटा करू लागलं तरच डबा ह्यांचा वेळेवर रेडी होतो, नाहीतर मग लेट झाला की मग ह्यांचं पण थोडंसं चिडचिड वगैरे करतात. मग आज थोडंसं लवकर उठले म्हणून मग शूटिंग वगैरे चालू केलं होतं. आणि सकाळी उठल्या मेन काम म्हणजे गॅसचं सिलेंडर ऑन करणे आणि दूध तापायला ठेवणे. जसं की आता माझ्याकडे ना इकडे फ्रीज नाही आहे, तर जेवढ्या वस्तू ना जे गरजेपुरते आहेत तेवढ्याच मी इकडे ठेवलेली आहे. जसं की मोठ्या वस्तू माझ्याकडे नाहीच आहेत, कपाट पण नाहीच आहे आणि फ्रीज पण नाही. कूलर तर ते आता घेतलेलं आहे, जेणेकरून इकडे गरमीच एवढी जास्त होते की कूलरशिवाय झोपच नाही लागत. तर असं आहे, त्याच्यामुळे फ्रीज वगैरे काही नसल्यामुळे ना दूध दिवसातून मी 3 वेळा गरम करते, ते म्हणजे सकाळी, दुपारी आणि रात्री. आणि इकडे दुधाचं एकीकडं गरम करायला ठेवलं आणि मग दुसरीकडं इथे चहासाठी ठेवले. आणि मग चहामध्ये थोडंसं अद्रक आणि इलायची टाकायचं म्हटलं तर त्याच्यासाठीच फुटत बसले होते. मग चहा वगैरे ठेवला आणि तेवढं दूध पण इकडे तापलं होतं. आणि मग हे झाल्यावर ना आज मी तुरईची भाजी बनवणार होते ह्यांच्या डब्यासाठी. आणि अर्धा किलो आणलं ना मला होऊन जातं बरोबर, म्हणजे ह्यांचं टिफिन पण आणि मग माझं जेवण पण. आणि नाश्ता वगैरे मी काही नाही करत, आणि केलं तर कधीच असं काहीतरी असेल रात्रीचं वगैरे ते खाऊन घेते पहिल्यांदा. मग नंतर आपलं जे काही बनवलेलं आहे सकाळी मग ते जेवण वगैरे करून घेते. तर असं आहे. आणि माझं जेवण तर एकच वेळेस होऊन जातं, पण कधी मध्ये हे ते चालूच असतं खायचं. तर असं आहे. आणि इकडे पीठ वगैरे मळायला घेतले. जसं की आता दूध गरम झालं आहे, म्हटलं पहिल्यांदा पीठ मळून घेऊ. आणि पीठ मळून ठेवलं ना की आपण भाजी वगैरे चिरेपर्यंत ना इकडे छानपैकी पीठ पण भिजून जातं आणि चपात्या पण छान मऊसूद असं होऊन जातात. तर इकडे पीठ घेतलं आणि छानपैकी त्याला पिठाला वगैरे मळून घेतलं. आणि पीठ मळल्यावर लगेचच म्हणजे भाजी बनवायला घेतलं, पण त्याच्या अगोदर इकडे तुरई आहे ना, हे मग त्याचं वरचं ना साल सर्व मी काढून घेते, म्हणजे ते कसं लवकर शिजतं आणि खायला पण थोडंसं टेस्ट लागतं. म्हणून सगळं अगोदर साल वगैरे काढून घेतलं वरचं आणि मग नंतर इथे सर्व तुरईंना कापायला घेतलं. तर पटापटा इकडे मी कापून घेतले आता. आणि त्याच्यानंतर कांदा, टोमॅटो, थोडंसं लसूण आणि अद्रक असं सर्व पण कापून घेतलं. आणि हे कापायलाच ना थोडं वेळ लागतं, कारण म्हणजे कापत सर्व असं हे थोडं वेळ लागतं, कारण जास्त आहेत. आणि मग नंतर पटकन असं फोडणीला ठेवलं इकडे. तर जे काय होतं कांदा, टोमॅटो ते तेलात सर्व असं टाकून दिलं, जिरे मोहरी वगैरे टाकून, मग कढीपत्ता सर्व असं फोडणीला दिलं. मग भाजी वगैरे टाकून ते शिजायला ठेवलं. मग इथे पटापटा चपात्या करून घेत होते, कारण मग जास्त काय टाईमपास करत बसलं ना की मग ह्यांना पण वेळ होऊन जातं. त्याच्यामुळे फोडणीचं वगैरे काही शूट नाही केलं, म्हणजे असंच भाजीला ठेवल्यानंतर मग परत चालू केलं. तर असं आहे. तर इकडे पटापटा चपात्या करून घेतला. आणि ह्यांच्या डब्यासाठी ना 5 चपात्या देते, म्हणजे जेणेकरून त्यांचा नाश्ता पण आणि जेवण पण एकच असतं. आणि 2-2 बनवायचं म्हणलं की तेवढं वेळ पण नाही होत सकाळी. तर इकडे छानपैकी बनवून वगैरे झालं होतं. आणि इकडे त्यांचं डबा वगैरे मी इथे पॅक करून घेतला. भाजी, चपाती, भात वगैरे. सॉरी, भात तर नाही बनवत, अगोदर मी बनवत होते, पण आता भात बनवायचं बंद केले, कारण म्हटलं आता मला पण थोडंसं वजन वगैरे कमी करायचं आहे. त्याच्यामुळे मग एकच टाईम भात बनवते रात्रीचं, आणि सुट्टी वगैरे असेल तर असं भात होऊन जातं. नाहीतर मग सकाळी जेव्हा ह्यांचं टिफिन देते ना मी, तेव्हा फक्त
भाजी चपातीच देत असते। तर इकडे दिसत असेल तुम्हाला मी भाजी थोडंसं टेस्ट करून बघत होते, म्हणजे नाही का मीठ चटणी वगैरे सगळं बरोबर आहे का नाही। जर मीठ वगैरे थोडंसं कमी असेल तर मग परत टाकू शकतो वरतून, जास्त असेल तर परत काही काढू नाही शकत। त्याच्यामुळे मी अगोदर टाकताना ना म्हणजे थोडंसं कमीच टाकते, जेणेकरून नंतर आपण ॲडजस्ट करू शकतो। तर तुम्ही पण असंच करता का एकदाच टाकता असं आज ना तुम्हाला सांगा व्हिडिओमध्ये चिन्ह दिसला नाही सांगा मला, कारण तो आज उठलाच नाही आणि बरं झालं आणि त्याच्यामुळे मी पण आज थोडंसं निवांत व्हिडिओ शूट करून वगैरे छानपैकी करू शकले। नाहीतर मग हे रोज तर पॉसिबलच नाही होत बिलकुल, कारण त्याचं तो वॉकरमध्ये बसून असतो मध्ये मध्ये आणि सारखं त्याचं सायकल इकडे जा तिकडे जा असं करत असतो। तर असं आहे, म्हणून ना आज तो झोपला होता, आज उठला पण नाही। मग व्हिडिओ पण शूट करायला मला थोडंसं मदत झालं, माझ्या बाळाने हेल्प केलं। तर असं गुणी बाळ आहे चिनू, पण कधी कधी थोडंसं मस्ती करतो आणि बाळ म्हणजे मस्ती करणारच। तर मग इकडे मस्तपैकी ह्यांचा टिफिन वगैरे रेडी करून घेतला आणि ह्यांना दिलते। आणि जे चहाचं ना कप मी ह्यांना द्यायला सांगितलं होते आणि चुकून मी चहाच्या कपवरच बसले, तर पूर्ण चहा सर्व सांडलं गादीवर आणि पूर्ण माझा ड्रेस पण खराब झालं। जाऊ दे आता, हे कॅमेरा लावण्याच्या नादामध्ये सर्व असं गडबड झालं। असं मग नंतर अजून चहा ठेवलं होतं मी भोगाण्यामध्ये थोडंसं, मग तेवढंच जाऊन घालून वगैरे आणलं, मग बसून परत असं छानपैकी चहा वगैरे पिलो। इथे ना चहा वगैरे पिऊन झाला आणि हे जातच होते, मग म्हटलं दार वगैरे उघडलं आणि ह्यांनी गाडी अगोदरच बाहेर काढून ठेवलं होतं। मग ना माझं मोस्ट फेवरेट काम म्हणजे हे आंबे गोळाचं करायचं काम, आणि आज ना जास्तच आंबे पडले होते, मग पटकन अशी बाहेर आले आणि मग पूर्ण आंबे गोळा करत होते। तर बघू शकता तुम्ही माझ्या चेहऱ्यावर खुशी, आणि हे काम करायला तर मला खूप जास्त आवडतं, कारण रात्रभर ना म्हणजे काहीच नाही काढत, त्याच्यामुळे सकाळीपर्यंत छान असे आंबे पडलेले असतात आणि सकाळी उठल्या एवढे मस्त सुगंधी आंब्यांचं दर्शन व्हावं म्हणजे एकदम भाग्यच लागतं नाही का। तर मग मस्तपैकी इथे छानपैकी आंबे सर्व गोळा केले आणि तुम्ही बघू शकता छानपैकी। आणि ना मी आंबे एवढे जणांना दिले ना, तर जेवढे आंबे दिले तर त्याच्यापेक्षा जास्त आंबे परत पडू लागले, तर असं होतं। नंतर हे गेले वगैरे आणि मग चिन्नू तेवढ्यातच उठला चिन्नू, आणि मग त्याला छानपैकी फीड वगैरे केलं आणि मग तो परत झोपी गेला। अर्धा एक तास तरी जातच त्याला झोपवण्यामध्ये, कारण उठतो लगेच काही झोपत नाही, थोडा वेळ खेळतो, मग थोडं इकडे जा तिकडे जा असं करतो आणि मग छान फीड वगैरे करून झोपी जातो। आणि मग म्हटलं आता तो झोपला आणि आपण मोबाईलमध्ये टाईमपास करण्यापेक्षा ना काहीसं काम करून घेऊ म्हणजे बरं पडेल। तर त्याच्यामुळं ना इकडे बाहेरचं अंगण वगैरे झाडायला घेतलं, कारण थोडंसं पालापाचोळा झाला होता, तर त्याच्यामुळे इकडे छानपैकी सर्व असं झाडून वगैरे घेतलं। आणि मग नंतर जे काही पालापाचोळा जमा होतं ना त्याला मी लगेच असं आग लावून घेते, कारण मग ते परत असंच ठेवलं ना सर्व उडून जातो, परत ते अंगणामध्येच येतं, तर झाडून पण मग काय उपयोग होत नाही। म्हणून ना लगेच थोडं काही कचरा असेल ना पण तेवढ्याला मी सर्व असं ते आग लावूनच घेते। तर असं आहे, चला मग तर आता मी पूर्ण पटापटा झाडून वगैरे घेते। नंतर इकडे बघा चिन्नू झोपला होता म्हणून मी पण आंघोळ सर्व केलं आणि बाकीचे सगळे कामं पण आवरले, आणि तो उठल्यावर ना त्याला मस्तपैकी खाऊ वगैरे घातला आणि छानपैकी आंघोळ वगैरे घालून रेडी केलं। आणि चिन्नूला ना एवढे दिवस एकच जुटू घालत होते, पण म्हटलं आज दोन जुटू घालून बघू की कसं दिसतंय, तर इतकं छान क्यूट दिसत होतं माझं बाळ, तर तुम्ही बघू शकता इकडे। आणि छान छान पोझेस पण देत होता, म्हणून ना एकदम छान असे फोटोज पण काढले। आणि चिन्नू आता इतकी मस्ती करतो ना की काय सांगायलाच नको, आणि त्याला केस विचारायचं म्हणजे एवढं काही सोपं काम नाही आहे, तर त्याच्यासाठी खूप असं त्याच्या मागं करावं लागतं, त्याला ओढून बसवावं लागतं, तर असं आहे पटकन घालून नाही घेत। आणि मग छानपैकी त्याला रेडी वगैरे केला आणि मग इकडे
दिवाबत्ती वगैरे करायला घेतली. थोडंसं लेटच झालं आज, पण म्हटलं करूया आपण. आणि कसं दोघंजण पण फ्रेश झालो ना, मग छान वाटतं दिवाबत्ती वगैरे करायला. आणि मग दिवा वगैरे लावल्यावर ना एक वेगळंच एनर्जी घरामध्ये येतं, पॉझिटिव्ह वाईब टाईप. तर मला तर खूप जास्त आवडतं. तर मग इथे चिन्नू पण ना छानपैकी दिवा लावताना छान बघत असतो. त्याला पण कसं लावायचं कसं नाही ते सगळं समजतं. आणि अगरबत्ती आपण कसं गोल गोल फिरवतो ना, तो पण तसं काडी वगैरे त्याच्या हातात दिलं ना, तर तो पण असं छानपैकी दिवा वगैरे लावायला जातो. आणि आपण जसं हात फिरवतो ना अगरबत्ती फिरवताना, तसं तो आपल्या हाताला हात लावतो आणि मग असं म्हणतो की मी पण तुमच्यासोबत काम करत आहे, त्याचं असं म्हणणं असतं. आणि मग छानपैकी तो पण जे बाप्पा वगैरे कर म्हटल्यावर करतो पण. चला तर मग इथे मी छानपैकी दिवा वगैरे लावून घेते. आणि मग तुम्ही अजून ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर पटकन सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच माझे डेली व्हिडिओज जे आहेत ना ते बघायला मिळतील. आणि छान छान म्हणजे माइलस्टोन्स तुम्हाला काही शिकायला वगैरे भेटत असेल ना, तर छान भेटेल पण. तर तुम्ही पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे तुम्हाला छान छान व्हिडिओ पण बघायला मिळणार आहेत. तर चला तर मग पटकन सबस्क्राईब करा. तर इकडे छानपैकी दिवाबत्ती वगैरे झाल्यावर ना मग चिन्नूला थोडंसं खेळू दिलं आणि नंतर थोडंसं फीड वगैरे करून मग त्याला झोपवलं. आणि तो झोपला होता म्हणून मस्तपैकी कपडे वगैरे धुवून घेतला. आणि मग छान जे काही सकाळी बनवलं होतं भाजी चपाती वगैरे ते मग मी जेवण वगैरे करून घेतलं. तर असं असतं माझं रुटीन. तर डेलीचं असं म्हणजे सेम नसतं, पण थोडंसं इकडे तिकडे होऊन जातं, थोडंसं लवकर लेट असं होऊन जातं, पण मोस्टली असंच असतं. तर कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया परत, तोपर्यंत बाय बाय.